मनोज जरांगे अजितदादांना म्हणतात की याची किंमत मोजावी लागेल. अरे किंमत त्यांनी विधानसभेला मोजलेली आहे. जरांगे अजितदादांनी विधानसभेला ते उपमुख्यमंत्री झालेले आहेत आणि देवेंद्र फडणवीसांना तुम्ही रात्रंदिवस शिव्या देत होत्या. ते वाजत गाजत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यामुळे किंमत मोजायचा प्रश्न उरतो कुठं? तुम्हीच किंमत मोजा की आपल्या भूमिकेमुळं नक्की काय झालं महाराष्ट्रामध्ये. तुमच्या आव्हानाला विधानसभेला का प्रतिसाद मिळाला नाही, ह्या गोष्टीचं आत्मचिंतन जरांगेंनी कधीतरी कुठंतरी केव्हा करावं. कुणाचा तरी सल्ला मानावा, ऐकावा. लोकशाही, लोकनियुक्त आमदार, लोकनियुक्त मंत्री, लोकनियुक्त मुख्यमंत्री यांच्यावर अद्वा तद्वा बोलणं, शिवराळ भाषेत बोलणं, पांचट जोक करणं बंद करावं जरांगेंनी. आणि मराठा समाजावर अशी काय वाईट वेळ आली हो की पांचट जोक मारणाऱ्या, शिव्या देणाऱ्या माणसाचं नेतृत्व तुम्हाला करावं लागतं. कुठं वसंतदादा पाटील, कुठं यशवंतराव चव्हाण, कुठं शंकरराव चव्हाण, कुठं विखे पाटील, कुठं जयंत पाटील. आणि काय नेता तुम्ही निवडला आहे जो पांचट जोक मारतो, जो शिवराळ भाषेमध्ये बोलतो, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेसमोर एका वयोवृद्ध छगनरावजी भुजबळांसारख्या माणसाला अश्लील भाषेमध्ये बोलतो. त्याचवेळी आमच्या माता भगिनी टी व्ही समोर टी व्ही बघत असताना ज्यांची मान खाली जाते अशा भाषेत बोलतो. असला नेता निवडला आहे तुम्ही की ज्या माणसामुळं EWSचं माझ्या मराठा बांधवांनी 8.7 एवढं 8.7% 10%पैकी 8.5%च्या आसपास रिझर्वेशनचा EWSचा लाभ ज्या मराठा बांधवांनी घेतला तो आज संपलेला आहे माझ्या मराठा बांधवांचा. त्यामुळं जरांगेंनी या गोष्टीचं आत्मचिंतन करावं.